काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता नाही। सर्व नेते काँग्रेसच्या झेंड्याखाली एक दिलाने व एका विचाराने निवडणुकीत काम करणार आहेत। कार्यकर्त्यांनी देखील गैरसमज निर्माण न करता जिद्दीने व ताकदीने कामाला लागावे व स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय मदन पाटील यांच्या विचारांचे शहर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचे नेते, नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व बूथ कमिट्यांच्या अध्यक्षांची बैठक येथील कच्ची भवन येथे घेतली। या बैठकीत मार्गदर्शन करताना विश्वजित कदम बोलत होते। यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलेजा भाभी पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारून शिकलगार, गटनेते किशोर जामदार आदी उपस्थित होते। मला कल्पना आहे की थोडं वेगवेगळ्या अफवा उठत असतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आणि मगाशी अनेक जणांनी गोष्टी त्याच्यावर थोडंसं उल्लेख कळतपणे केला, परंतु आम्ही स्टेजवर बसलेली सगळी जी मंडळी आहोत, आज प्रतीक पाटील कुठेतरी अडकलेले आहेत लग्नाच्या 16 मध्ये, कदाचित ते बैठकीमध्ये नंतर सामील होतील, पण आम्ही सगळी मंडळी अत्यंत जिद्दीने ताकदीने एक आहोत। यामध्ये कुणाच्याही मध्ये आपल्या काहीही मतभिन्नता नाही। तुम्ही त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याचा गैरफायदा मतभिन्नता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, तसं आम्ही होऊ देणार नाही। आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय मदनभाऊ पाटील या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचं जे महापालिकेतलं चांगलं शहर करण्याचं जे काही स्वप्न होतं, काँग्रेस पक्षाचं पुन्हा एक झेंडा निर्माण उभं करण्याचं जे स्वप्न आहे, ते आपल्याला सर्वांना नैतिकदृष्ट्या आम्हाला ते साकार करायचं। कृपया करून आता चुकीच्या चर्चेला आपण कुठे या ठिकाणी गैर वाटेफुटी होऊ नका। थोडं त्या ठिकाणी दोन गोष्टींची नम्रपणे सूचना करण्याकरता मी आज करतो। कृपया पुन्हा एकदा ज्या काही कार्यकर्त्यांनी आपला भावना व्यक्त केली, जयश्रीताई पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना कार्यकर्त्यांना धीर दिला। त्या म्हणाल्या, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद नसून नेतृत्ववादही नाही। सर्व नेते एकत्रित काम करणार आहेत। डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्यानंतर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। तर निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारीही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। काँग्रेस पक्षाला दोन्ही नेत्यांची पोकळी जाणवणार आहे, मात्र कार्यकर्त्यांनी गट तट न म्हणता एक दिलाने कामाला लागावे व महापालिकेवरील सत्ता अबाधित ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले। सर्वांनी एकत्रितपणे काम करून काँग्रेस पक्षाला आपल्या जास्तीत जास्त सीटा कशा येतील व परत एकदा कदम साहेबांच्या नंतर यांच्यानंतर काँग्रेस पक्ष कसा महापालिकेवर आपली सत्ता येईल आम्ही बघू आणि कोणावरही अन्याय होणार नाही। आत्ताच नेतृत्वाचा वाद वगैरे काही नाहीये, सगळ्यांनी एक दिलाने एकमताने काम करून तुम्ही सुद्धा, कारण ही कार्यकर्त्यांची लढाई आहे, तशीच नंतर नेत्यांची सुद्धा लढाई होणार आहे। तर आम्ही हे सगळे लक्षात घेऊन तुम्हाला सर्वांना विचारत घेऊन उमेदवारी सक्षम उमेदवाराला दिली जाईल, त्याचा सर्वे केला जाईल।